काही लोक निवांत 8-9 वाजेपर्यंत झोपतात, लोळत राहतात. त्या लोकांना भविष्यात आजारपण सुरू होतं, मग ते चालायला जातात. पण मी तुम्हाला असं सांगेन, आजारी पडण्याच्या अगोदरच तुम्ही चालायला जा. आणि त्याच्यामधलाच एक टप्पा जो आहे तो म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश हे सुद्धा असंच आहे, हे रसायन आहे. रसायन म्हणजे काय, तर तुम्ही आजारी पडायला नको याच्यासाठी केलेली मॅनेजमेंट. सकाळी उठल्याबरोबर सगळ्या सप्त धातूंना ताकद देणार. बघा, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7 धातूंना एनर्जी देणार. या धातूंमधलं सगळं जे आहे ते धातूचं वर्धन होणार. या धातूंमधलं टॉक्सिन्स, घाण बाहेर जाऊन घेऊन जाणार. बेस्ट सोल्युशन काय असेल तर च्यवनप्राश. मी च्यवनप्राश बनवतो, अगदी ग्रंथोक्त पद्धतीनं बनवतो. पण त्या सगळ्यापेक्षा कुठलाही च्यवनप्राश तुमच्या जवळच्या वैद्याकडून च्यवनप्राश घेणं आणि रोज त्याचं सेवन करणं हे सगळ्यात चांगलं आहे. याने तुमचं डिटॉक्सिफिकेशन होतं, सप्त धातूंमधले दोष निघून जातात आणि त्याचं पोषण होतं. त्यामुळे थोडंसं सकाळी उठल्याबरोबर च्यवनप्राश घेणं आणि चालायला फिरायला जाणं हे योग्य आहे.